कमरापासून डावा पाय दुखतो ना? असं कुठं दुखतो का पाय दुखतो? इकडं दुखतो गोरशिरात इकडं. कुठून आले आजी तुम्ही? आगस्ट. हा का? याच्या आधी कुठं तोंडी मंडीला दाखवलं? किती दिवस झाले त्याला? त्याला मग 7-15 दिवस. काही फरक? किती खर्च आला? 1100 रुपये खर्च. माझ्याकडे एवढे नाही, फक्त पहिल्यांदा 300 नंतर 200 माहित नाही ना आता पत्ता बाबा मला पत्ता. आता पहिल्यांदा 300 ते 100 एक्स्ट्रा कसे ते निडल वगैरे नाही, माझे 200 रुपयेच घेतो. आई भाऊ माहित नाही रे तू देवाने आधी तेवढा खर्च तुमची 80% ट्रीटमेंट झाली. तुमच्या कमरामध्ये नस चोकोप आहे, गादी कमरामध्ये गॅप पडेल आहे, तिथून सायटिका नावाची नस जबली गेली, तिथून रक्तपुरवठा डाव्या पायला होते, म्हणून तुमचा कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, म्हणजे बसून उठले झोपत उठले वाकडं वाकडं चालतं. याला म्हणता सायटिका आता. पण हे 1-2 दिवसात क्लिअर होणार नाही, याला कमीत कमी 8 ते 10 ट्रीटमेंट तरी पाहिजे. एखादं लोखंड आहे, उदाहरणार्थ एखादं लोखंड आहे, ती चिमटलं त्याला अशी जादूची कांडी थोडी आहे, एकदा ठोकलं त्याला पाहिजे आकारला. मग तुम्ही ते चोंडी मुंडीला गेले, एका दिवसात एका ट्रीटमेंट मध्ये कसं का फरक पडेल? त्याला कमीत कमी 8-10 वेळा सेटिंग करावं लागेल. आणि तुम्ही अशा ठिकाणी गेले, जर पहिल्या दिवशीचा 1100 खर्च आला तर 10 दिवसाचा किती खर्च येईल? तुमचा पत्ता नाही ना माहिती. 20-25 हजार रुपये. 10 दिवसाचं 9 दिवसाचा 2000 रुपये खर्च. 9-10 दिवसाचा एका दिवशी 2000 खर्च करणार. ठिकाणा नाही. हात पण दुखतो का? पालच होतो माहित दोन्ही वाटत दुखत चक्कर येते. ओके तुम्ही 4-5 गॅप. आता या कमरामध्ये गॅप पडून तुम्हाला झाले कमीत कमी 10 वर्ष. त्यावेळेस कमरा पडेल, झटका बसेल, असं काही एवढी नस दबली गेली म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून डाव्या पायाला होत नाही, रग लागते, मुंग्या बसून उठले झोपत वाकडं वाकडं चालतं. कमराचं बेल्ट कुठे आजी? कमराचं बेल्ट आहे का? डॉक्टर सांगितलं नाही का कमराचं बेल्ट कमराचं बेल्ट लावायचं आहे. आयुष्यभर तुम्ही मांडी घालणं, वाकून काम करणं, वजन उचलणं, बिना बेल्टचं चालणं बंद. तुम्ही आता हे दुखणं असं हे आयुष्यभराचं. जसं एकदा बीपी डायबिटीस लागला तो आजार आयुष्यभर असतो, तसं मणक्याचा आजार तुम्हाला लागला तो आयुष्यभर आहे. त्याला तुम्ही नियम पाळले, नियमात राहिले तर तो आजार बरा राहील, त्रास देणार नाही. तुम्ही किती गोळ्या औषधं खाल्ल्या उपयोग नाही. बसलं तरी कळ लागेल. हात माग घ्या, चक्कर येतं ना माझ्याकडे पण. दुसरं गॅप इथे आजी तुमच्या मानेमध्ये 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या मिनिटात इथं नस दबली गेली, म्हणजे इथून रक्तपुरवठा या हाताला होत नाही, हात जोड पडतो, रग लागते, कळ लागते, मग येतात, बसून उठले की चक्कर येतात. म्हणून आरकून पाठीमागून आरड डोकं दुखत असतं, ही छाती दुखते इथे, त्याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. हे उशा 2-2 घेणं, मान मोडणं, डोक्या वजन, खांद्या वजन घेणं, आधीचा प्रकार पाहिला लय बाबा वजन वाढल्या. अजून पण वाहत हे मानेचं नाही सांगितलं का ते डॉक्टर? नाही पण मग तिकडे नायगावला गेले होते ना काय त्या डॉक्टर त्यांनी सांगितलं तुमच्या कमरात गॅप आहे म्हणून कपाल टेकत नाही. गॅप कोणी सांगल पण बरा करून दिला तर पाहिजे. बरं त्यांनी मला सांगतो तेवढं करा. माझी तर एका वाटत उशीर पाहिजे माझ्याकडे फोन करा. सोड म्हणजे जाऊन काही चुकलं झालं पाय इकडे डोकं तिकडे करा. उठा ना, इकडे डोकं करा. मला इथे 8-10 वर्ष झाले, रोज 70-80 पेशंट असतं माझ्याकडे. तोंड करा करा अशी सरळ होता. मला तेवढे पैसे घेता आले असते पण मी सेवा म्हणून तुमच्या आगच किंमती भरपूर जण यायचं मग भरपूर जण पालतच होता तिकडे लोक कमरापासून पाय कोणता दुखतो हा दुखतो नाडी सेल करा कांद्याची पालतच होतो. दिली करा कमराची नाडी.
पडेल म्हातारे आता गणपतीच्या ह्याच्यात म्हातारीला तर असं उठता बसतात नाही. आणलं तर चालेल का? हा या शिरात म्हातारी परवा